नमस्ते पालकांनो, मनसंवाद या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे मुलांचा सोशल मीडिया आणि स्क्रीन टाइम कसा ट्रॅक करायचा. पालकांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हे आता सध्याचं डिजिटल युग आहे आणि आपली घरातली 8 ते 10 वर्षाची मुलं मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्हिडिओ बघत असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळत असतात. पण हे सगळे गेम्स खेळत असताना किंवा बघत असताना ते चुकीच्या लिंकवर क्लिक तर करत नाहीत ना, किंवा एखाद्या चुकीच्या व्यक्तीसोबत चॅट तर करत नाहीत ना. कारण कसं आहे ना, आत्ता सध्या आपली मुलं या डिजिटलच्या म्हणजे इंटरनेटच्या अथांग समुद्रामध्ये काय करत आहेत याची आपल्याला कल्पनाही नसते. ते काय बघत असतात ह्या गोष्टीची आपल्याला काहीही माहिती नसते. त्यामुळं आपल्याला ही गोष्ट कळत नाही की आपलं मूल नेमकं मोबाईलमध्ये काय करतंय, ते कोणतं सोशल मीडियाचं ॲप बघतंय, ह्या गोष्टीची आपल्याला जराशीही कल्पना नसते. आजचं जग हे डिजिटलचं झालंय. त्याच्यामुळं आपण आपल्या मुलाच्या मोबाईलमध्ये काय बघतोय, तो काय बघतोय, ह्या सगळ्या गोष्टींकडं लक्ष देत नाही. आपण आपल्या मुलांकडं जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये ते काय बघतंय, काय करतंय, हे जर का आपण बघत नसू तर आपली मुलं सायबर बुलिंग किंवा अश्लील कंटेंट किंवा गेमिंगच्या आहारी जाऊ शकतात. त्यांना त्यातून बाहेर काढणं खूप अवघड पण होऊ शकतं. त्यामुळं पालकांनो, आजच्या एपिसोडमध्ये असे 3 प्रॅक्टिकल नियम मी आज तुम्हाला सांगणार आहे. जे नियम तुम्ही जर का घरात वापरले तर नक्कीच आपण आपल्या मुलांना या डिजिटलच्या धोक्यांपासून सावध करू शकतो किंवा सुरक्षित ठेवू शकतो आणि आपण आपल्या मुलांचा मोबाईल ट्रॅकही करू शकतो. त्याआधी या समस्येमागचं मानसशास्त्र जाणून घेऊया. आपल्या पालकांनो, आपल्याला काय वाटतं की आपल्याला आपल्या मुलाच्या मोबाईलचा पासवर्ड माहीत आहे, त्याच्यामुळं आपलं मूल सुरक्षित आहे. पण आपलं मूल आपल्या मोबाईलमध्ये कोणत्या गोष्टी बघतं, काय करतं, ह्या गोष्टीची आपल्याला जरासुद्धा जाणीव नसते किंवा माहिती नसते. दुसरीकडे असं होतं की मुलं सोशल मीडियाच्या ॲप्समध्ये बराच वेळ घालवतात. त्यावेळी अनोळखी लोक त्यांच्याशी मैत्री करू पाहतात आणि त्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला माहिती होत नाहीत. तेव्हा आपलं मूल कधी कधी इंटरनेटवरील चुकीच्या एखाद्या क्लिकमुळं एखाद्या चुकीच्या कंटेंटमध्ये अडकू शकतात, जे की त्यांच्या ह्या वयाला योग्य असं नाही. त्यामुळं मुलांना या डिजिटलच्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी 3 प्रॅक्टिकल उपाय आपण बघूया. सगळ्यात पहिला प्रॅक्टिकल उपाय, पेरेंटल कंट्रोलचा वापर करा. डिजिटलनं किंवा इंटरनेटनं जसे आपल्याला धोके दिलेले आहेत त्याच पद्धतीनं उपायही दिलेले आहेत. आपण आपल्या मुलांच्या मोबाईलमध्ये किंवा स्मार्ट स्क्रीनमध्ये आपण यूट्यूब किड्स किंवा गुगलचे फॅमिली लिंक हे ॲप इन्स्टॉल करा. या ॲपमुळे काय होईल, आपलं मूल मोबाईलमध्ये काय बघतंय, ते किती वेळ बघतंय, कोणते ॲप्स ते डाउनलोड करतंय, इन्स्टॉल करतंय, ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती मिळेल. याही शिवाय समजा एखाद्या वेळेस एखाद्या अडचणीत असेल आणि ते कुठं आहे हे बघण्यासाठी आपण त्या ॲपवरून आपल्या मुलाचं लोकेशन ट्रॅक करू शकतो. याही शिवाय आपलं मूल समजा एखाद्या ॲपचा खूप वापर करत असेल किंवा एखाद्या ॲपच्या खूप आहारी गेलं असेल तर आपण आपल्या मोबाईलमधून त्याच्या मोबाईलमधलं जो त्या ॲपचा लिमिट आहे किंवा टाईम आहे ते आपण आपल्या सोयीनुसार ठरवू शकतो. त्यामुळं आजच्या ह्या डिजिटलच्या युगामध्ये प्रत्येक पालकांच्या मोबाईलमध्ये हे पेरेंटल कंट्रोल ॲप असणं खूप गरजेचं झालेलं आहे. आता प्रॅक्टिकल उपाय 2, ओपन स्पेसचा नियम बनवा. एक सोपा पण कडक नियम बनवा. म्हणजे जसं की हा मुलांसाठी नियम लागू करा
की बंद खोलीत किंवा रात्री लाईट्स ऑफ केल्यानंतर मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर करायचा नाही. जे काही बघायचं आहे किंवा जे काही तुम्हाला मोबाईल ह्याचा वापर करायचा असेल तर ते हॉलमध्ये बसून सर्वांच्या समोर काय असेल ते काम करावं. ज्या वेळेस आपण सर्वांसमोर स्क्रीन चालू ठेवतो किंवा एखादं काम करत असतो तेव्हा आपण चुकीच्या गोष्टी बघत नाही आणि चुकीच्या व्यक्तीशी चॅटिंगही करत नाही. त्यामुळं जर का आपण हा ओपन स्पेसचा नियम बनवला तर आपलं मूल ह्या चुकीच्या गोष्टींपासून सुरक्षित राहू शकतं. आता प्रॅक्टिकल उपाय 3. इंटरनेट सुरक्षिततेबद्दल खुला संवाद साधा. कसं आहे ना पालकांनो, आपण एखाद्या ह्या डिजिटलच्या गोष्टींपासून मुलांना घाबरवण्यापेक्षा डिजिटल विषयी योग्य पद्धतीनं संवाद साधा. मुलांना ही गोष्ट कळू द्या की ह्या इंटरनेटवर ज्या काही गोष्टी दाखवतात त्या सगळ्याच खऱ्या नसतात. त्यामुळं आपण मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये एखादा गेम जरी खेळत असू तरी अनोळखी व्यक्ती आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं अनोळखी व्यक्तींशी मैत्री करणं किंवा त्यांना आपले फोटो शेअर करणं किंवा त्यांना आपली वैयक्तिक माहिती देणं हे अतिशय धोक्याचं आहे. जेव्हा आपण मुलांशी योग्य पद्धतीनं इंटरनेटच्या सुरक्षेबद्दल आपण माहिती सांगू किंवा खुला संवाद करू त्यावेळेस मुलं योग्य पद्धतीनं आपल्या इंटरनेटचा वापर करतील. शेवटी कसं आहे ना पालकांनो, इंटरनेट हे एक शस्त्र आहे आणि त्याचा कोणत्या पद्धतीनं वापर करायचा हे आपण मुलांना शिकवलं पाहिजे. त्यामुळं पालकांनो, आपण ह्या मुलांना चांगल्या पद्धतीनं इंटरनेटचं ज्ञान देण्यासाठी पोलीस बनायची गरज नाही, सायबर गाईड बनूयात. आणि जेव्हा मुलांना इंटरनेटचं योग्य पद्धतीनं आपण ज्ञान देऊ तेव्हा ह्या इंटरनेटच्या या शस्त्राचा वापर आपल्या भविष्यासाठी कोणत्या पद्धतीनं करायचा, कोणत्या चांगली पद्धत वापरायची हे मुलांच्या लक्षात येईल, ना की आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी. त्यामुळं मुलांना योग्य पद्धतीनं इंटरनेटचं महत्त्व कळू द्या आणि कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत, कोणत्या बरोबर आहेत ह्याची त्यांना पूर्णपणे मोकळेपणाने माहिती द्या. तुमचं मूल किती वेळ मोबाईल बघतं हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आत्ता सध्या ह्या डिजिटलच्या युगामध्ये प्रत्येक पालकांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळं तुमचे जेवढे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या प्रत्येक ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या या मनसंवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात तुम्ही, मी आणि एक नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.